देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. भैयाजी सहस्त्रबुद्धे. अनेक सद्गुण एकाच व्यक्तीमध्ये पाहायला मिळणं हे त्या व्यक्तीच्या मोठेपणाचं लक्षण असतं. भैयाजी सहस्त्रबुद्धे हे असंच एक व्यक्तिमत्व. प्रभाकर गजानन सहस्त्रबुद्धे उर्फ भैयाजी यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा येथे 18 सप्टेंबर 1917 या दिवशी झाला. त्यांचे वडील वकिली करत असत. प्रभावी वक्ता, उत्कृष्ट लेखक, कुशल संघटक, व्यवहारात अत्यंत गोडवा आणि विनम्रता अशा साऱ्या गुणांचा दुर्मिळ एकत्रित समुच्चय म्हणजे भैयाजी सहस्त्रबुद्धे. प्र ग सहस्त्रबुद्धे म्हणूनही त्यांची ओळख होती. तसं पाहिलं तर सहस्त्रबुद्धे परिवार मूळचा मध्य प्रदेशातील जलगाव जिल्ह्यातील टिटवी या गावचा. भैयाजी 9 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचं देहावसान झालं. या कारणाने तिन्ही भावंडांचं पालनपोषण बदलून बदलून कोणा सगळे सोयऱ्यांकडे होत राहिलं. मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण इंदूरमध्ये पूर्ण करून पुढे ते नागपूरला आपल्या आत्याबाईंकडे आले आणि तिथेच 1935 ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले. 1940 त्यांनी मराठीमध्ये MA आणि नंतर वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली. काही काळ त्यांनी नागपूरच्या जोशी विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. याच काळात त्यांचं नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या घरी जाणं येणं सुरू झालं. 1942 बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेने भैयाजी संघाचे प्रचारक बनले. सुरुवातीला ते उत्तर प्रदेशातील देवरिया, नंतर आझमगड, जौनपूर, गाझीपूर इत्यादी क्षेत्रांमध्ये जिल्हा आणि विभाग प्रचारक म्हणून कार्यरत राहिले. नंतर ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या विभागाचे विभाग प्रचारक झाले. 1948 संघावर बंदी आली तेव्हा त्यांना लखनौ हे केंद्र करून सहप्रांत प्रचारक या नात्याने काम करण्यास सांगण्यात आलं. तेव्हा भूमिगत राहून भैयाजींनी सर्व प्रकारे तेथील काम सांभाळलं. याच काळात काँग्रेसच्या गुंडांनी त्यांचं घर आग लावून भस्मसात केलं. काही भल्या माणसांच्या सहकार्याने त्यांचे वडील यातून सही सलामत बचावले. अन्यथा त्यांनाही ठार करण्याचा कट रचला गेला होता. बंदी उठल्यानंतर 1950 ते मध्य भारताचे प्रांत प्रचारक झाले. 1952 घरची परिस्थिती फारच बिघडल्याने श्री गुरुजींच्या परवानगीने ते घराकडे परतले आणि गृहस्थाश्रम स्वीकारून इंदूरमध्ये वकिली करू लागले.
1954 पर्यंत ते इंदोरमध्ये राहिले. पुढे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खामगावच्या एका शाळेमध्ये ते अध्यापन करू लागले. या काळामध्येही सदैव संघाचे मिळेल ते दायित्व स्वीकारून ते काम करत राहिले. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाल्यावर त्यांना नागपूर कारागृहात बंदी करण्यात आलं. संघबंदी उठताच तिथून परत आल्यावर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ लेखन व अध्ययन करण्यात स्वतःला गुंतवून घेतलं. भैयाजींजवळ जर कोणी त्यांच्या सहस्त्रबुद्धेखोळाची चौकशी केली तर ते हसत हसत सांगत असत की कदाचित आमच्या पूर्वजांमध्ये कोणी अतिबुद्धिमान व्यक्ती झालेली असावी, त्यामुळे आमचं हे नाव पडलं असावं, पण मी मात्र अतिसामान्य बुद्धीचा माणूस आहे. 1981 मध्ये ते तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी झाले. वर्गाचे पूर्ण 30 दिवस दोन्ही वेळी संघस्थानावर ते पूर्ण वेळ आणि वेळेपूर्वीच उपस्थित राहत असत. भैयाजींच्या भाषणानं श्रोते मंत्रमुग्ध होत असत. तथ्य, तर्क आणि अगदी समर्पक उदाहरणं ही त्यांची खासियत होती. ते एक सिद्धहस्त लेखक सुद्धा होते. संघकार्याच्या बरोबरच त्यांनी भरपूर लेखन कार्य सुद्धा केलं. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना उपयोगी अशी सुमारे 125 पुस्तकं त्यांनी मराठी भाषेमध्ये लिहिली. त्यातील जीवनमूल्ये ही पुस्तके अफाट लोकप्रिय झाली. जीवनमूल्ये या पुस्तकासह त्यांची अनेक पुस्तकं अनेक भाषात भाषांतरित झाली आणि त्यांच्या अनेक आवृत्तीसुद्धा निघाल्या. लखनौच्या लोकहित प्रकाशनाने त्यांची 25हून अधिक पुस्तके हिंदीमध्ये भाषांतरित आणि प्रकाशित केली. विख्यात इतिहासकार हरिभाऊ वाकणकर यांच्यासोबत सरस्वती नदीचा शोध या विषयावर सुद्धा त्यांनी एक पुस्तक लिहिलं. 90 वर्षांचं सुदीर्घ, समाधानी व सफल जीवन जगलेल्या या सरस्वती पुत्राचा 14 मे 2007 या दिवशी यवतमाळ येथे देहांत झाला. त्यांचा वैचारिक ठेवा साहित्याच्या रूपानं यापुढेही आपल्याला प्रेरणा देत राहील. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात.